हे सगळं आम्ही पाळलेलं आहे. मी या विषयामध्ये खोलवर जाऊ इच्छितो. त्याचं कारण असं आहे की समाधान सरवणकरने ज्या पद्धतीने आरोप केलेला आहे की भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना मदत केली नाही, तशाच पद्धतीने 182 वॉर्डमध्ये सुद्धा आमच्या या ठिकाणी राजन पारकर हे आमचे उमेदवार असताना त्यांच्या लोकांनी सुद्धा आम्हाला मदत केली नाही, हे सुद्धा मी ठामपणे सांगू शकतो. जर प्रचाराचा 7वा 8वा दिवस उजाडतोय त्या ठिकाणी आम्ही स्वतः शाखा प्रमुख आणि वॉर्ड अध्यक्षाच्या बैठकीमध्ये मी सरवणकर साहेबांना सांगतो की सरवणकर साहेब एकदा हा विषय क्लिअर करून घ्या. शेवटी निवडणुका येतात, निवडणुका जातात, माणुसकी जाग्यावर राहते. आम्ही युती धर्म 100% पाळलेला आहे. आम्हाला भाजपाचे संस्कार आहेत, त्याच्यामुळे परिवाराचे संस्कार आहेत. आम्ही कधीही कोणत्याही बाबतीत कोणतीही गद्दारी केलेली नाही आहे. त्यांनी आता अभ्यास करावा. मंडळी, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत असदुद्दीन ओवेसी यांच्या MIM पक्षाचे 8 उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून आलेत. पण त्यापैकी एका उमेदवाराची मोठी चर्चा सुरू आहे. कारण मुस्लिम धर्मियांसाठी राजकारण करणारा पक्ष म्हणून MIMची ओळख आहे. त्याच MIMच्या तिकिटावर गोवंडीतल्या प्रभाग क्रमांक 140 मधून निवडून आलेले विजय उबाळे हे धर्मानं हिंदू आणि कर्मानं शिक्षक आहेत. पाहूयात आमचा प्रतिनिधी अजय मानेनं विजय उबाळे यांच्याशी केलेली बातचीत. लोकांनी ते एक मानसिकता बनवली की ही मुस्लिमीन नाव असल्यामुळे ते मुस्लिम समाजाची म्हणजे एकाच संप्रदायाची लोक त्याच्यामध्ये आहेत. पण असं काही नाही आहे. मी तिथे त्यांच्यामध्ये आहे असं मला कधीच जाणवलं नाही की ते फक्त मुस्लिमांसाठी पार्टी आहे. आणि माझ्याबरोबर खूप लोक आहेत त्या पार्टीमध्ये. हिंदू पण आहेत, जे रोज पूजापाठ करणारे लोक आहेत, वंदना घेणारे लोक आहेत, रोज नमाज पढणारे लोक पण आहेत. ते पूर्ण सेक्युलरिझम फॉलो करणारे लोक आहेत. असं नाही की हा हिंदू आहे म्हणून ह्याला वेगळं ठेवा, हा मुस्लिम आहे तर ह्याला वेगळा, असं कधीच भेदभाव केलेला नाही पार्टीने. मुंबई महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदी अशरफ आज